चर्चा काय झाली आता? चर्चा काय उमेदवारीबद्दलच झाली. कोण कोण सोबत होतं? सगळेच होते ना. पण काय नावं? नाव नाही सांगता येत एवढे. तुम्ही कोणाला ओळखत नाही? ओळख नाही पण 4-2 महत्वाची नावं, 25-30 लोक होती. त्यातली 4-2. शिष्टमंडळापैकी नाव सांगा ना. माऊली खंडाळे होते, काळू शिवगंधी होते. नाही, माऊली खंडाळेचा पक्ष वेगळा आहे. तुमच्या पक्षाचं कोण कोण होतं? माऊली खंडाळे आमच्याच पक्षाचे अच्छा, म्हणतात. माऊली खंडागळे. अजून? माऊली कबाडी. लांडे. माऊली कबाडे. अजून काळू होता. काळू शळकंदे. अजून भाऊ होता देवाडे. भाऊ देवाडे होते. अजून प्रकाश होते, प्रकाश शिंदे. बरं, आतमध्ये सोबत का थांबत नाही आता? कोण ये ना इकडे पुढे. आहे ना. हा ये ना. जे काय वस्तुस्थिती आहे ना. आतमध्ये चर्चा काय झाली? चर्चा काय नाही, उमेदवारीबद्दलच झाली. फायनल काय नाही झाली. दादा काय म्हणाले? दादा काय म्हणले, एकत्र बसून ठरवा तुम्ही तुमच्या भागातील नेते, कार्यकर्ते, उमेदवार. तुम्ही काय ऑफर दिली होती? काय फरक आहे ना. मग तुमचं म्हणणं काय होतं का तुम्ही आम्हाला पक्षात घ्या म्हणून? काय नाही, पक्षात घ्यायला काय, आम्ही पक्ष सोडलेला नाही, मी सोडणारे नाही. मग तुम्ही इथं आला होतात कशासाठी? त्यांच्याबरोबर आलो उमेदवार त्यांना मिळेल म्हणून. कुठून? ह्या उमेदवारीबद्दल त्यांना आम्ही मदत करणार या निवडणुकीबद्दल. म्हणजे शिवसेनेतून तिकीट द्या, आम्ही शिवसेनेचं काम करू. हां, मदत करू त्यांना. मग दादा काय म्हणाले? दादाजी म्हणले विचार करून सांगू ना म्हणले. सुनीताताई बोराडे आणि अजून कोणाला उमेदवारी मागितली? नाही, आम्हाला असं कळतंय की दादा असं म्हणाले की राजू कारबळ यांनी पंचायत समितीची तयारी चालवलेली आहे, त्यामुळे एक पंचायत समितीचं मी देऊ शकत नाही. तसं नाही बोलले ते. मग काय म्हणाले? मग त्यांच्याशी चर्चा करा राजू बरोबर. तिथं राजू जर तयार झाला नाही, तुमच्या निर्णय करा म्हटलं. राजू कारबळ जर तयार झाला नाही तर तुम्ही दोघे इकडे येणार का? कसा निर्णय असेल? नाही, मग ते दादा ठरवतील त्याप्रमाणे. तुम्ही यायला तयार आहे? मग जर तुम्हाला एक पंचायत समिती नाही मिळाली तर? नाही असं नाही, तिन्ही मिळावं म्हणून आम्ही. तिन्ही नाही मिळाल्या तर? नाही, मग बघू पुन्हा आमची मिटिंग होईल ना मग कार्यकर्ते. तुमचा काँग्रेसशी पण संपर्क आहे असं कळतंय? नाही, माझा तर नाही होईल काही. कोणी केला असं तर ते मला नाही माहिती. तुम्ही आता ज्येष्ठ कार्यकर्ते आहात राष्ट्रवादीचे, तुमचं ऐकलं नाही का राष्ट्रवादीमध्ये? नाही ऐकलं म्हणून तर इकडं यावं लागलं ना. काय म्हणायचे, काय बेनके काय म्हणायचे? त्याला अजितदादा ऐकत नाही. अजितदादांनी आदेश दिलाय. अजितदादा ऐकत नाही. मग आज अजितदादांनी सांगितलं की यांना, तरी पण तुम्ही विरोधात काम करणार? नाही, अजितदादा शेकडो राहतो. देवराम हे शरद पवारांच्या पक्षाचे आहेत. सातत्याने पक्ष बदलत गेलेले. मी शरद पवार गटाचा माणूस आहे. तुम्ही अजूनही समजून घ्या. पण ज्या सुनीता बोराडे आहेत त्या तरी कुठे राष्ट्रवादीच्या? ते शिवसेनेच्याच आहेत की. तर त्या तिकीट मागत होत्या, त्यांना घेऊन या म्हणून सांगितलं होतं त्यावेळेस, उमेदवार नव्हता म्हणून. आता देवराम जवळ आल्यामुळे सुनीताईला. वाळसाहेब, काय चर्चा झाली? चर्चा काय झाली? स्मशानभूमीचं काम होतं त्यासाठी. हा, पण काय म्हणाले मग ते? स्मशानभूमीच्या कामात कोण कोण होतं सोबत? नाही, मी एकटाच होतो माझ्या कामासाठी. नाही, आता एवढे कार्यकर्ते तुम्ही भेटले, आतमध्ये शिष्टमंडळ नाही, भेटलं. मला नाही माहिती. सुनीता बोराडे उमेदवार मागायला आले? नाही, मी माझ्या कामासाठी आलतो. लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत. काय म्हणाले आमदार? मग नाही, ते स्मशानभूमीचं काम होतं त्यासाठी आलतो, पत्र घ्यायला. अतुल शेठ करत नाहीत का ते काम? नाही, लोकप्रतिनिधी तालुक्याचे आमदार कोण आहेत हां, त्यांच्याकडे आलतो ना पत्र घ्यायला. बरं. मग काय म्हणाले ते? नाही, जे काय बोलणं झालं ते झालं ना आता. दिलं का पत्र साहेब? हा, दिलं का पत्र? नाही, सांगितले नाही, आम्हाला अशी माहिती मिळते का सुनीता बोराडे यांची उमेदवारी मागायला? त्यांच्याकडे सुनीता बोराडे यांची उमेदवारी मागायला तुम्ही आलते? नाही, तो विषय नाही. सुनीता बोराडेंना शिवसेनेने घ्यायला हवं का? नाही, तो पार्क नाही हो, मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आलतो. बरं, चिडचिड का करता? नाही, चिडचिडचा काय विषय मी माझ्या तुमची कन्या राष्ट्रवादीमधून लढणार की राष्ट्रवादी सोडणार? त्यांचं पक्ष, त्यांचं कुटुंब ते पाहिजे, माझा काही विषय नाही त्याचा. तुमचा काही त्यांच्याशी रोल नाही? नाही, ते उमेदवार कोण उभे राहतील काय, तो अजून बराच विषय बाकी आहे. बरं, धन्यवाद. मग तुम्ही कोणत्या पक्षाचं काम करणार सर? मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आलो. नाही, पक्ष कोणता आहे आपला? कोणत्या पक्षाचं काम करणार तुम्ही? नाही, असं काही नाही, मी ठरवलं ना. तुम्ही राष्ट्रवादीमध्ये गेलात होता विधानसभेवर? राष्ट्रवादीमध्येच आहे अजून. अच्छा, मग आता राष्ट्रवादीने देवराम लांडे यांच्या घरात उमेदवारी दिली, तुमचा पाठिंबा? नाही, दिलंच नाही अजून, तर देण्याचा विषय येतो पुढे. दिली नाहीये? नाही. आणि दिल्यावर? नाही, अजून जाहीर झाले, मी सांगाल ना जाहीर झालं म्हणून, तो काय विषय. धन्यवाद. ताई, तुम्ही शरद भेटायला आले, ते काय ठरलं? ताई, काय ठरलं? पण काय ठरलं? काय नाही. दादांकडे काय? नाही, मी नाही गेले आतमध्ये. मी फक्त आपला दादा तुम्हाला भेटले, दादा तुमच्याशी बोलले, काय बोलले ते? काय नाही, चर्चा करा म्हणे. आता तुम्ही इथे काय मागायला आले होते? ताई, खरं बोला ना, आपल्याला काय म्हणजे ताकाला जायचं, मडकला पोहायचं काय कारण आहे?
ठीक आहे. सुनीताताई, नीलमताई आणि कमलताईंसाठी उमेदवारी चाचपणी करतोय आम्ही शरददादांकडे. ठीक आहे भाई झूम कर दे. भाऊ नमस्कार. सोनवणे साहेबांच्या घरी आले होते निवासस्थानी, काय कुठलं काम घेऊन आले होते? तालुक्याचे आमदार आहेत आणि आमच्या परिसरातल्या विकास कामांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आलेलो आहे. आम्हाला अशी माहिती मिळते की सुनीता बोराडे यांची तुम्ही शिवसेनेकडे उमेदवारी द्या अशी मागणी करायला आले होते. सुनीता बोराडेंची उमेदवारी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मागितलेली आहे. तुम्ही शरदत्ता सोनवणे यांच्या अँटी चेंबरमध्ये बसला होता, काय झालं बैठकीत? मी माझ्या विकास कामांच्या बाबतीमध्ये काही प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यावर चर्चा केली. धन्यवाद. दादांनी त्यांना सांगितले की आपण बसून चर्चा करूयात असं सगळ्यांना सांगितलेलं आलंय, त्यांचं स्वागत केलेलं आहे. त्यांना सांगितलं कोण कोण होतं? नाही सगळे राष्ट्रवादीचे जे काय नावं भागातले असे? सीताराम शेठ खिलारी, एक, काळूदादा, मारुती दोन, मारुती वायाळ, 4, माऊली कबाडी, 5, भाऊसाहेब देवाडे, 6. त्याच्यानंतर मग तुम्ही आता काही निवडक कार्यकर्ते घेऊन अँटी चेंबरमध्ये बसले होते, काय प्लॅन ठरला? नाही प्लॅन काहीच नाही ठरला. निवडणूक वरची जिंकायची आहे, भगवा फडकवायची हा निर्णय ठरलेला आहे. आम्ही आमचा प्रस्ताव त्यांच्याकडे ठेवला, त्यांनी काय प्रस्ताव ठेवलेला आहे. जागा वाटपाच्या बाबतीमध्ये दादा निर्णय घेतील. प्राथमिक स्वरूपामध्ये चर्चा झालेली आहे, त्याच्यानंतर ठरेल. नंतर आता वेळ कमी आहे ना, वेळ जरी कमी असला तरी आता अजून आमचे दत्ताभाऊ चर्चा अतिशय स्पष्ट व्हावी हो. आम्हाला अशी माहिती मिळते. शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते अजून काही सगळे कार्यकर्ते इकडे नव्हते आले, त्यांचे कार्यकर्ते सगळे आले होते. दादांनी स्पष्ट सांगितलं तुम्ही कार्यकर्ते आहे बसा आणि योग्य निर्णय घेऊन मला कळवा, मी तुमच्या शब्दाला नकार देणार नाही. दादा वरच्या गटामधली निवडणूक जिंकण्यासाठी आणि एकाशिक होण्यासाठी पूर्णपणे समर्थन त्यांनी दिलेलं आहे. भविष्य काळामध्ये तांबे बारामध्ये भगवा फडकल या आशेने प्रयत्न आहेत. आणि आमदार शरदत्ता सोनवणे दोघांना घ्यायला इच्छुक आहे. म्हणजे खामगाव गटामधले ते खामगावचे उपसरपंच कोण देत आहे निलिमा घोलप, तिथं राजू कारबळच्या मिसेसनी पूर्ण तयारी केली आहे. एका शिटावरनं प्रॉब्लेम असं काहीतरी कळतंय. काही झालेलं नाही. दादांनी स्पष्ट सांगितलं की कार्यकर्त्यांमध्ये बसा, चर्चा करा आणि मग ठरवा. राजू कारबळ गेले 6 महिन्यापासून प्रयत्न करतायत, 100% त्यांच्यावर अन्याय होणार नाही का? 100% दादा कोणावरही अन्याय होणार नाही या दृष्टीने दादांनी तुमची सांगितलं. भूमिका काय राहील? राजू कारबळांना उमेदवारी दिली पाहिजे? माझी वैयक्तिक भूमिका आहे, माझ्या कार्यकर्त्यांना मी जपणार आहे. मी आदरणीय दादांच्या तिथं बी स्पष्ट सांगितलेलं आहे की आमचे जे काही कार्यकर्ते आहेत ते गेल्या 5-6 महिन्यापासून चर्चा करतात, 20-20 वर्ष राजकारणामध्ये आहेत. आदरणीय दादांचे खंबीर साथीदार आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय होणार नाही ही भूमिका आहे. पण आता तर तुम्ही तर म्हणाले त्या ज्या आहेत लांडे म्हणून चावंडच्या सुमन लांडे, त्यांना शरददादांनी तिकीट दिले आणि आता असं नाही, तुम्ही प्रचाराचा नारळ फोडला. अजून म्हणजे आज ताग आहेत. म्हणजे आत्ताची जी चर्चा झाली त्याच्यामध्ये असं कोणालाही कन्फर्म नाही लगेच की बाबा उमेदवार. प्रचाराचा नारळ वाढवला ना. तुम्ही त्यांची फसवणूक करताय का? तुकडेश्वरला तुम्ही बाईट दिली होती. ते सांगतोय दादांनी आता सुमनताईला देखील इकडे बोलवून घेतलेलं आहे आणि बोलवून नंतर ठरणार आहे. त्याच्यामुळे अजून काय लगेच आम्ही त्या निर्णयापर्यंत कोणाची फसवणूक केली किंवा काय केले असं काही विषय नाही. सुनीताताईला देखील सुमनताईला देखील आम्हाला त्या ठिकाणी न्याय द्यायचा आहे, परंतु अजून तसा काही निर्णय झाला नाही. यांनी त्यांचा प्रस्ताव आमच्याकडे ठेवला. तो प्रस्ताव पास होईल. म्हणाले होते सुमन लांडे यांना तिकीट जाहीर झालेलं आहे. 100% आदरणीय शरददादाच्या सांगण्यावरून, दादांच्या सांगण्यावरून आम्ही सुमनताईला. आता सुमनताईची फसवणूक नाही, अजिबात फसवणूक नाही. तो सर्व्हिसवी निर्णय जो आहे तो दादा ताईंना बोलवून घेतील. अजून तसं काही फायनल सगळं झालेलं नाही. बरं, आता जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये हे काही शिष्टमंडळ नाराज राष्ट्रवादीचं आलं होतं, तुम्ही पण आले होतं. तुम्ही एकत्र आले होते का सेपरेट आले होते? नाही, आम्ही खरं तर तिथे काय पिकअप पलटी झालं होतं. त्याच्यामध्ये आमच्या डॉक्टर डोळस त्यांचे नातेवाईक आहेत, ते सीएम फंडाचे पैसे नाही आले म्हणून आम्ही इकडे आलो होतो. इथं आल्यानंतर मग यांनी इथं आले, समजा इथं आलो कळलं, मग त्यांनी तुम्हाला विचारात घेतलं नाही का इथं आपल्याला? नाही, त्यांनी आम्हाला विचारलं, पण मी ते बऱ्याच दिवसापासून आपल्याला तिकडे संपर्क करीत होते, पण आम्ही सांगितलं होतं आम्ही कुठलाही निर्णय घेणार नाही. जे काही सर्व आहे ते आदरणीय दादा आहेत, तुम्ही दादांकडे या
दादांसमोर तुमचा विषय मांडा, विषय मांडल्यानंतर विषय होईल. त्यांनी आता फक्त विषय मांडलाय, त्याच्यामध्ये कुठली शरददादा सोनवणे यांच्या समवेत तुमची बाहेर एक बैठक झाली, नंतर अँटी चेंबरमध्ये तुम्ही निवडक कार्यकर्ते आतमध्ये गेले, तिथं चर्चा काय झाली जरा खरं तर सांगा. नाही खरंच खरोखर सांगतोय की दादांनी आम्हाला स्पष्ट सांगितलंय की तिथं जा, कुठं जा? आपल्या मतदारसंघामध्ये आपले उमेदवार जुन्नरला घेऊन बसा, कारण जे उमेदवार आपले फिरत आहेत आज, कारण ते 3 आहेत, आमचे देखील 3 उमेदवार आहेत, तर ते उमेदवारांबरोबर चर्चा करा. जर चर्चा आपली सफल झाली, राजूला देखील फोन केला होता, राजूदादाला देखील फोनवर सांगितलं कारबळला का मी तुला अजिबात नाही म्हणत नाही, मी तुला स्पष्ट सांगतो, तू तुझा निर्णय मला कळव, मी तुझ्या शब्दाच्या पुढं नाही. आमचा नेता आमच्या पाठीमागे खंबीर आहे, त्याच्यामुळं आम्हाला निर्णय घ्यायला पण सोपं आहे. त्याच्यामुळं कोणाची फसवणूक अथवा कोणालाही डावललं जाणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाणार आहे. तुम्हाला असं वाटतं तिघांना इकडे घ्यावं शिवसेनेत? नाही, तो सर्वस्वी निर्णय दादाचा. कार्यकर्ता म्हणून तुमची काय नाही, शिफारस? कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे का जे माझे कार्यकर्ते आहेत, जे इतक्या वर्ष आमच्यावर एकमेकावर विश्वास ठेवला, त्यांना न्याय देणं ही माझी भूमिका प्रथम आहे. या शिष्टमंडळाचं नेतृत्व तुम्ही करत होता अशी नाही, चर्चा आहे. अजिबात नाही. मी शिवसेनेचा आहे, मी दादांच्या बाजूने आहे. शिष्टमंडळी या ठिकाणी आलं होतं. जर उद्या आपल्या दारात कोणी आलं तर कोणाचे स्वागत करणे हे आमचं काम आहे. अतिथी देवो याच्याप्रमाणे आपण त्यांचं स्वागत केलं आहे, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. परंतु आता जो काही निर्णय होईल तो लवकरच आम्ही आपल्यासमोर मांडू. तुम्ही आता ह्या तिघांना विरोध करण्यासाठी या ठिकाणी आला होता? नाही, विरोध म्हणण्यापेक्षा माझ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही या दृष्टीने देखील मी आदरणीय दादांच्या देखील कानावर घातलं आणि त्यांच्यामध्ये मी स्पष्ट बोलताना सांगितलं की ही आमची देखील माणसं समाजामध्ये फिरत आहेत, हे देखील उमेदवार आहेत, त्याच्यामुळे यांच्यावर देखील अन्याय होणार नाही याची काळजी आपण घेऊ. त्यांची ऑफर काय होती? किती लोकांचा प्रवेश ते मागताय? नाही, प्रवेश म्हणण्यापेक्षा त्यांचं 3 लोकांसाठी ते तिकीट मागतात. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला 3 लोकांना द्या, जर तसं नसेल तर आम्ही पर्याय हे करू. आम्ही देखील त्यांना सांगितलं की तुमची डायरेक्ट आलेली मागणी आम्ही सगळी लगेच स्वीकारणार किंवा आमच्या कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर ठरवू. मग आता प्रवेश कोण करणार आहे? भाऊ देवडे पण इथं आले होते, ते काय बोलले जरा सोडून? प्रवेश करणारे असं काही ते काही तर बोललेच नाही, फक्त त्यांनी त्यांचा प्रस्ताव ठेवला, प्रवेशाचं वगैरे ते नंतर ठरेल. भाऊ देवाडे यांच्या संदर्भात तुम्ही विधानसभेला जुन्नरला आंदोलन केलं, त्यांचे फोटो पायाखाली तोडवले आणि आज त्यांच्याबरोबरच तुम्ही अँटी चेंबरला आमदारांच्या निवासस्थानी चर्चा केली. हे बघा, वाणी साहेब कोणाबरोबर काय झालं म्हणण्यापेक्षा ते आज आपल्या दारामध्ये इकडं रायगडला आलेले, दादांकडे आलेले, त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं ऐकून घेणे. आपण म्हणतो की 100 अपराधी सुटले तरी चालतील, एका निरपराध्याला नको, ते त्याप्रमाणे इकडं आले, त्यांचं म्हणणं फक्त ऐकून घेतलं. ऐकून घेणं हे काही मला वाटते काही गैर नाही, त्याच्यामुळं ते आले, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या चालू काय म्हणणं मांडलं? नाही, त्यांनी एकच म्हणणं मांडलं की आम्हाला आमच्या 3 उमेदवारांना संधी द्या. पण दादांनी सांगितलं की आता इथं फक्त 2-3 आमचे कार्यकर्ते आलेले आहेत, मला काही कल्पना नव्हती तुम्ही येणार आहे, पण माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलून आपण निर्णय घेऊ. भाऊंचे फोटो तुम्ही पायदळी तोडवले जुन्नरला, त्या ज्या कारणासाठी तोडवले त्याचं तुम्ही आजही समर्थन करता? नाही, अजिबात समर्थन नाही. ती न्यायप्रविष्ट बाब आहे, ती प्रलंबित आहे, तिच्यावरती आता भाष्य करणं म्हणजे मला गरजेचं वाटत नाही. त्याच्यामुळे ज्या मुद्द्यावर तुम्ही पायदळी फोटो तोडवले त्याच्याशी आजही ठाम? नाही, ठाम म्हणण्यापेक्षा ते आता न्यायप्रविष्ट आहे, ते त्याच्याबद्दल आपण आता न बोललेलं बरं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.